झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्रीत उपोषणकर्त्या महिलांपुढे प्रशासन नमले। अखेर रात्री 1 वाजता निघाला तोडगा। विकास कामांच्या निविदांसाठी झाले उपोषण। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात नगर पंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध माजी नगराध्यक्षा जयश्री पवार आणि नगरसेविका मनीषा देसले यांनी आमरण उपोषण सुरू केले। साक्री शहरातील विकास कामांच्या निविदा गेल्या 3 महिन्यांपासून पडून आहेत। वारंवार विनंती करूनही या निविदा खुल्या केल्या जात नाही, म्हणून माजी नगराध्यक्षा जयश्री पवार आणि नगरसेविका मनीषा देसले यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। त्यांच्या उपोषणाला नागरिकांकडूनही वाढता प्रतिसाद मिळू लागला। यामुळे प्रशासनही अखेर खडबडून जागे झाले। अखेर प्रशासनाला उपोषणकर्त्यांसमोर नमावे लागले। शनिवारी रात्री 9 वाजता उपजिल्हाधिकारी प्रदीप पठारे, मुख्याधिकारी देवेंद्र सिंह परदेशी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। चर्चा आणि तडजोड करून मार्ग काढण्यात बराच उशीर लागल्याने अखेर मध्यरात्री 1 वाजता लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। या संदर्भात उपजिल्हाधिकारी प्रदीप पठारे म्हणाले, पंचायतीतील सन्माननीय नगरसेविका यांचे जे कालपासून सुरू असलेले जे उपोषण होते याबाबत आज त्यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्याबाबत योग्य तो निर्णय पुढील काही दिवसांमध्ये घेण्यात येईल अशा स्वरूपाचे पत्र त्यांना देण्यात आले आणि आम्ही जी काही विनंती त्यांना केली होती ती त्यांनी मान्य केली व त्यांचं उपोषण त्यांनी या ठिकाणी थांबवलं। त्याबद्दल मी त्यांच्याही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। उपोषण सोडताना नगरसेविका जयश्री पगारिया, उज्ज्वला भोसले, ॲडव्होकेट पूनम काकुस्ते, सोनल पाटील, जया जाधव, हेमांगी मोहने, मंगल सोनवणे, भाग्यश्री पाटील, हर्षिता चित्ते, पूनम पाटील, सुवर्णा बोरसे, स्नेहल बोरसे यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश साळवे, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।